आणि त्या पुढची बातमी आहे, ज्येष्ठ गायिका आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरती ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र लता दीदींची तब्येत स्थिर आहे, तसंच लता दीदींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतीये अशी माहिती ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दिली। त्याचसोबत त्यांची तब्येत बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत असंही त्यांनी म्हटलं। लता दीदी उपचारांना प्रतिसाद देत आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली। प्रकृती खालावल्यामुळे लता दीदी सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि म्हणूनच त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। बरेच दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि काल लता दीदींची प्रकृती खालावल्याची बातमी आली। मात्र त्यानंतर आता त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। आशा भोसले या देखील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी गेलेल्या होत्या, त्यांनी सुद्धा ही माहिती दिली आणि लता मंगेशकर आता उपचारांना प्रतिसाद देत आहेत असं डॉक्टरांनी सांगितलंय। त्यांच्यावरती सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत कारण त्यांना कोरोनाची लागण झालेली होती, तेव्हापासून त्या हॉस्पिटलमध्ये आहेत। आयसीयू मध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होती असं सांगितलं जातंय। अजून स्टेबल आहेत त्या आणि आम्हाला आशा आहे चांगल्या। लोक प्रार्थना करतात ताई बऱ्या होण्यासाठी, दीदी होण्यासाठी। डॉक्टरांनी काय सूचना केलेल्या आहेत? डॉक्टरांनी सांगितलेलं की स्टेबल आहे। लता दीदी उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिली। ऐकूयात। माननीय दीदी फिलहाल ब्रीच कैंडी हॉस्पिटल के आईसीयू में ही है। उनका प्रोसीजर चालू है, ट्रीटमेंट चालू है और वो फिलहाल प्रोसीजर्स को टॉलरेट कर रही है। दरम्यान पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली, तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांनी लता दीदींच्या तब्येतीची विचारपूस केली। त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता दीदींच्या प्रकृतीची चौकशी केली। तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल काय म्हटलंय तेही ऐकूयात। आमची ईश्वराला प्रार्थना आहे की खरं म्हणजे ईश्वराचा एक चमत्कारच म्हणजे लता दीदी आहेत। ज्या प्रकारे गानकोकिळा म्हणून लता दीदी संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहेत, आम्हाला अजून अनेक वर्ष त्या आमच्यात हव्या आहेत। त्यामुळे ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं अशा प्रकारची ईश्वराला आमची सगळ्यांची प्रार्थना आहे आणि मला विश्वास आहे की कोट्यावधी लोकांचा त्यांच्या पाठीशी शुभेच्छा आहेत। त्यामुळे जरूर ते या संकटातून बाहेर येतील। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली। राज ठाकरे हे देखील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते। लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा होती आता सांगितलं जातंय असं। मात्र काल राज ठाकरे हे थेट ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी। बरेच दिग्गज काल ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जात होते कारण प्रकृती खालावली अशी बातमी समोर येत होती काल। मात्र त्यानंतर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या आता उपचारांना प्रतिसाद देत आहेत असं खुद्द आशा भोसले यांनी देखील सांगितलं। त्यासोबत त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील सांगितलं आणि ही दृश्य ज्यावेळेला राज ठाकरे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी।